पंढरपूर तालुक्यातील पांढरेवाडी येथे शेतजमिनीच्या बांधावरून झालेल्या वादावादीमध्ये झालेल्या मारहाणीत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केल्याशिवाय आम्ही मैताला अग्निप्रसाद देणार नाही असा पवित्रा घेत मैताच्या नातेवाईकांनी तब्बल 8 तासाहून अधिक काळ मृतदेह शासकीय रुग्णालयातच ठेवून करकम पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की पंढरपूर तालुक्यातील पांढरेवाडी येथील तानाजी नवनाथ यादव वय 32 वर्ष या तरुणाची सकाळी शेतीच्या बांधावरून महादेव विष्णू जमदाडे आणि सदाशिव विष्णू जमदाडे यांच्याशी वादावादी झाली। वादावादीच्या वेळी झालेल्या मारहाणीत दगडावरून घसरून पडून तानाजी नवनाथ यादव याचा जागीच मृत्यू झाला असल्याचा आरोप मैताचे वडील नवनाथ यादव यांनी केला आहे। या बाबतीत पोलीस ठाणे करकम येथे फिर्याद दाखल करण्यासाठी गेले असता पोलीस गुन्हा दाखल करून घेण्यासाठी टाळाटाळ करत असल्यामुळे तब्बल 8 तासाहून अधिक काळ मृतदेह शासकीय रुग्णालयात ठेवून नातेवाईकांनी करकम पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला आहे। बांधावर दगड घसरून पडल्यामुळे वर उचलताना दोघांनी येऊन जागेला मारून लाथाबुक्या मारून जागेत खाला झाला। मुलाला एकट्याला दोघांनी येऊन मारले। त्यांचा दगड घसरला ती टाकल्यामुळं मारलं। त्यांचा काय संबंध नाही, त्या रस्त्यात नाही काय नाही, त्यांच्यावर मारले ते। आमची केस काय दाखल करून घेण्यात येते म्हणते वर्ण रिपोर्ट आल्यावर करू असं चालेल। आणि वर्ण मॅडम सरकार दवाखान्यात मॅनेज झाली ती, त्यामुळे आमची काय दखल घेत नाही।